नाणेश थांबवून परत आलो आणि बँकेत घडलं असं काही ज्यावर आजही विश्वास बसत नाही. समाधान सपकाळ यांचा अनुभव. एखादं वाक्य सहज बोललं जातं, पण तेच वाक्य काही दिवसांनी अक्षरशः खरं ठरलं तर. कधी असा अनुभव आला आहे का की मनातल्या मनात म्हटलेली गोष्ट वास्तवात उतरली आणि तुम्ही काही क्षण निशब्द झालात? आजचा अनुभव आहे महाराष्ट्रातील समाधान सपकाळ यांचा. त्यांच्या म्हणण्यानुसार व्यसनमुक्तीच्या आशेने सुरू झालेला एक साधा प्रवास शेवटी अशा वळणावर येऊन पोचला की आजही ते म्हणतात, तो दिवस मी कधीच विसरू शकत नाही. जय सियाराम मित्रांनो, आपण पाहत आहात नरेंद्र वाणी. आज मी तुम्हाला सांगणार आहे समाधान सपकाळ यांचा अनुभव. हा अनुभव त्यांनी स्वतः कमेंटमध्ये लिहून पाठवला आहे. समाधान सांगतात, त्या काळात माझं आयुष्य व्यसनामुळे विस्कळीत झालं होतं. घरात शांतता नव्हती आणि भविष्य अंधारमय वाटत होतं. अनेक वेळा स्वतःशीच ठरवलं, आता व्यसन सोडायचंच, पण प्रत्येक वेळी पुन्हा त्या चक्रात अडकलो. एक दिवस मी माझ्या पत्नीला म्हणालो, मी नाणेशधामला जाणार आहे व्यसनमुक्तीसाठी. स्वामींच्या विचारांचं मार्गदर्शन घ्यायचं आहे. क्षणभर ती माझ्याकडे पाहत राहिली. तिच्या चेहऱ्यावर आनंद नव्हता, कारण यापूर्वीही अनेक आश्वासने तिने ऐकली होती. ती शांतपणे म्हणाली, आता तेच बाकी राहिलंय. पुन्हा 5,000 रुपये कर्ज काढायचं आणि पुन्हा तेच सुरू करायचं. तिच्या शब्दांमध्ये राग नव्हता, तर वर्षानुवर्षाची निराशा होती. त्या क्षणी मी हसतच तिला म्हणालो, काळजी करू नकोस, माऊली आपल्याला 4 पटीने देतील. हे वाक्य मी विश्वासाने बोललो होतो की फक्त पत्नीला धीर देण्यासाठी, हे मलाही त्यावेळी माहीत नव्हतं. त्या प्रवासात नाणेशधामच्या वातावरणाने मनाला एक वेगळीच शांतता मिळाली. तिथे ऐकलेले विचार स्वतःच्या चुका मान्य करण्याची ताकद देत होते. मला जाणवलं, चमत्कार बाहेर घडण्यापेक्षा आधी मनात घडला पाहिजे. त्या दिवशी मी स्वतःशी एक निर्णय घेतला, आजपासून व्यसनाला नाही म्हणायचं. मन हलकं झालं आणि आम्ही घरी परतलो. घरी परतल्यानंतर जीवन नेहमीप्रमाणे सुरू झालं, पण मनात एक वेगळाच आत्मविश्वास होता. स्वामींचे विचार सतत कानात घुमत होते. परिस्थिती बदलायची असेल तर आधी स्वतःला बदलावं लागतं. मी ठरवलं, आता कोणतंही कारण असलं तरी पुन्हा त्या जुन्या सवयींकडे वळायचं नाही. 2-3 दिवसांनी मला बँकेत जायचं होतं. खात्यात किती पैसे आहेत हे पाहण्यासाठी मी पासबुक अपडेट करायचं ठरवलं. मनात साधाच विचार होता, जेवढे आहेत तेवढेच असतील. पण पासबुक मशीनमधून बाहेर आलं आणि माझे डोळे काही क्षण त्या आकड्यांवरच खिळून राहिले. मी पुन्हा एकदा पासबुक पाहिलं. मला वाटलं कदाचित मी चुकीचं वाचत असेन, पण समोर स्पष्ट लिहिलं होतं, क्रेडिट 20,000. क्षणभर माझ्या अंगावर काटा आला, कारण मी आणि माझी पत्नी बोलत होतो तेव्हा मी सहज म्हटलं होतं, माऊली 4 पटीनं देईल. आणि 5,000च्या 4 पट 20,000 हा फक्त योगायोग नव्हता की माझ्या आयुष्यातील एखादा विलक्षण. हे उत्तर माझ्याकडे नव्हतं. मी लगेच बँकेतील अधिकाऱ्यांकडे गेलो. त्यांना पासबुक दाखवलं. मी विचारलं, साहेब हे पैसे कुठून आले? त्यांनी संगणक तपासलं, पुन्हा खातं तपासलं, आणखी एका कर्मचाऱ्याला बोलावलं. थोडा वेळ सर्वजण तपास करत राहिले. शेवटी त्यांनी शांतपणे सांगितलं, या व्यवहारात फक्त 20,000 क्रेडिट एवढंच दिसतंय. पैसे कुठून आले याची स्पष्ट माहिती सध्या उपलब्ध नाही. त्यांचं उत्तर ऐकून मी काही क्षण गप्पच राहिलो. मनात अनेक प्रश्न होते, पण त्याहून मोठी गोष्ट म्हणजे माझ्या मनात त्या दिवशी एक वेगळाच विश्वास जागा झाला. त्या क्षणी मला पैशांपेक्षा मोठी गोष्ट जाणवली. स्वामींच्या विचारांनी माझ्या मनात आधी आशा निर्माण केली होती, आणि आशा निर्माण झाली की माणूस हार मानत नाही. त्या दिवसानंतर मी स्वतःलाच एक वचन दिलं, ज्या मार्गावर चालायला सुरुवात केली आहे तो मार्ग आता सोडायचा नाही. व्यसनापासून दूर राहण्याचा प्रयत्न, घरात प्रेमाने बोलण्याची सवय आणि आईवडिलांचा आदर आणि प्रामाणिकपणे काम, या छोट्या छोट्या गोष्टींनी माझं आयुष्य
हळूहळू बदलायला सुरुवात झाली. ते सांगतात, आज मी त्या घटनेकडे फक्त पैशांच्या दृष्टीने पाहत नाही. त्या दिवशी मला सर्वात मोठी भेट मिळाली ती म्हणजे आत्मविश्वास. कारण ज्या माणसाला स्वतःवरचा विश्वास परत मिळतो तो पुन्हा उभा राहू शकतो. मित्रांनो, समाधान यांच्या या अनुभवात मला एक गोष्ट खूप महत्त्वाची वाटते. अनेक लोकांना वाटतं गुरुकडे गेलो म्हणजे एका रात्रीत आयुष्य बदललं पाहिजे. पण खरं परिवर्तन चमत्काराने होत नाही, ते विचारांच्या परिवर्तनाने होतं. ते सांगतात, नाणेशधामहून परत आल्यानंतर माझ्या सवयी बदलायला सुरुवात झाली. आधी जिथे राग पटकन यायचा तिथे आता संयम ठेवण्याचा प्रयत्न करू लागलो. व्यसनाची ओढ लागली की स्वामींचे शब्द आठवायचे. ते म्हणतात, मी प्रत्येक सकाळी स्वतःला एकच प्रश्न विचारायचो, आज मी कालपेक्षा चांगला माणूस होऊ शकतो का? हाच प्रश्न त्यांच्या आयुष्याला नवं वळण देऊ लागला. एके दिवशी त्यांची पत्नी शांतपणे म्हणाली, तुमच्यात खूप बदल दिसतोय. हे वाक्य ऐकून त्यांना अचानक डोळ्यात पाणी आलं. कारण ज्या व्यक्तींनी एकेकाळी त्यांच्यावरचा विश्वास गमावला होता तीच व्यक्ती आता पुन्हा विश्वासाने बोलत होती. हे कोणत्याही पैशापेक्षा मोठं बक्षीस होतं. समाधान सांगतात, पूर्वी मी घरात असलो तरी मनाने घरापासून दूर होतो. पण आता मला जाणवलं की खरी श्रीमंती म्हणजे कुटुंबाचा विश्वास. घरात हसू परत आलं. जेवताना सगळे एकत्र बसू लागले. लहान लहान गोष्टींमध्ये आनंद मिळू लागला. त्यांच्या मते हा बदल पैशामुळे नव्हे तर विचारांमुळे झाला. मित्रांनो, आपण अनेकदा देवाकडे मागतो, माझी अडचण दूर करा. पण कदाचित देव आधी आपल्याला योग्य विचार देतो आणि त्या विचारांच्या जागेवर आपणच अडचणींवर मात करतो. यालाच गुरूंचं मार्गदर्शन म्हणतात. समाधानजी आजही नम्रपणे सांगतात, माझ्या आयुष्यात जे काही चांगलं घडलं त्याचं श्रेय मी स्वामींच्या शिकवणीला आणि माझ्या बदलण्याच्या निर्णयाला देतो. त्यांच्या अनुभवातून आपल्याला एक गोष्ट नक्की शिकायला मिळते. श्रद्धा असेल पण त्यासोबत प्रयत्नही असले पाहिजेत. फक्त प्रार्थना करून चालत नाही, प्रार्थनेनंतर योग्य कृतीही करावी लागते. आणि म्हणूनच समाधानजी प्रत्येक तरुणाला एकच संदेश देतात, व्यसन तुम्हाला क्षणिक आनंद देईल पण तुमचं आयुष्य हिरावून घेईल. योग्य विचार तुम्हाला आयुष्यभराचं समाधान देतील. हे शब्द फक्त उपदेश नाहीत तर आयुष्य अनुभवून बोलणाऱ्या व्यक्तीचे मनापासून आलेले शब्द आहेत. ते सांगतात, त्या दिवसानंतर मी एक गोष्ट कायमची सोडली, स्वतःला कमी समजणं. पूर्वी प्रत्येक अपयशाचं कारण मी परिस्थितीला द्यायचो. पण स्वामींच्या विचारांनी एक वाक्य मनात कायमचं कोरलं, परिस्थिती माणसाला हरवत नाही, चुकीचा विचार हरवतो. हळूहळू माझे मित्रही म्हणू लागले, तू खूप बदलला आहेस. पूर्वी रागाने बोलणारा माणूस आता शांतपणे उत्तर देऊ लागला. पूर्वी व्यसनावर पैसे खर्च करणारा आता घरासाठी बचत करू लागला. पूर्वी देवाकडे फक्त मागणारा आता रोज मला योग्य मार्गावर ठेव अशी प्रार्थना करू लागला. समाधान सपकाळ एक प्रसंग सांगतात. एकदा त्यांच्या मुलाने त्यांच्या गळ्यात मिठी मारली आणि म्हणाला, बाबा आता तुम्ही आधीसारखे रागवत नाही. हे ऐकून त्यांच्या डोळ्यात पाणी आलं. कारण जग जिंकल्याचा आनंद वेगळाच असतो, पण स्वतःच्या मुलाच्या मनात पुन्हा स्थान मिळवायचा आनंद शब्दात सांगता येत नाही. ते पुढे सांगतात, माझ्यासाठी सर्वात मोठा चमत्कार बँकेत आलेले पैसे नव्हते तर माझ्या घरात परत आलेला विश्वास होता. कारण पैसा संपला तर पुन्हा कमावता येतो, पण एकदा विश्वास तुटला तर तो जोडायला अनेक वर्ष लागतात. मित्रांनो, त्यांच्या अनुभवातून आपल्याला एक गोष्ट नक्की शिकायला मिळते. गुरु आपल्या आयुष्यात चमत्कार दाखवायला येत नाहीत, ते आपल्याला चांगला माणूस जागा करायला येतात. आणि एकदा माणूस स्वतः बदलला की त्याच्या आयुष्यातील प्रत्येक दिवस नवीन सुरुवात बनतो. मित्रांनो, आज आपण ऐकला समाधान सपकाळ यांचा अनुभव. या कथेत सांगितलेली काही प्रसंग आणि निष्कर्ष हे त्यांनी स्वतः सांगितलेल्या वैयक्तिक अनुभवांवर आधारित आहेत. प्रत्येक व्यक्तीचा अनुभव वेगळा असू शकतो, पण या संपूर्ण अनुभवाचा खरा संदेश फक्त एकच आहे. गुरुकृपेची सुरुवात चमत्काराने होत नाही, ती आपल्या विचारांच्या बदलाने होते.
जर हा अनुभव तुमच्या मनाला स्पर्श करून गेला असेल तर तो फक्त स्वतःपुरता ठेवू नका. कदाचित तुमच्या एका शेअरमुळे एखाद्या व्यसनाधीन व्यक्तीच्या आयुष्यात आशेचा किरण निर्माण होईल. आणि जर तुमच्याही आयुष्यात स्वामी नरेंद्रचार्यजी महाराजांच्या विचारांमुळे किंवा गुरुकृपेने काही प्रेरणादायी अनुभव आला असेल तर तो आम्हाला कमेंटमध्ये नक्की लिहा. तुमचाच अनुभव उद्याच्या एखाद्या व्हिडिओमधून हजारो लोकांना प्रेरणा देऊ शकतो. तुम्ही पाहत होतात नरेंद्रवाणी. येथे आम्ही फक्त कथा सांगत नाही तर जीवन बदलणारे विचार आणि स्वामी भक्तांचे अनुभव तुमच्यापर्यंत पोहोचवतो. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, आपल्या स्वामी भक्त मित्रांसोबत शेअर करा आणि अशाच सत्य अनुभवांसाठी नरेंद्रवाणीला सबस्क्राईब करून बेल आयकॉन नक्की दाबा. जय सियाराम.